यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। सोलापुरातील एसटी बसचे वेळापत्रक कोलमडले, सर्वसामान्यांचे हाल। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। गणेश उत्सवाच्या निमित्ताने सोलापूर विभागातून 240 पेक्षा जास्त बस गाड्या कोकणवासियांच्या सेवेत पाठवण्यात आल्यामुळे सोलापूर एसटी स्टँड मधील बस सेवेचे वेळापत्रक कोलमडले। शनिवारी सकाळी 6 वाजल्यापासून अनेक प्रवाशांनी यस न्यूज मराठीला फोन करून बस नाहीत याबाबत तक्रारी केल्या। सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील लांब तसेच मध्यम गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत। अक्कलकोट, हैदराबाद, गुलबर्गा, सांगली आदी भागांकडे जाणाऱ्या एसटी बसेस सकाळी 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत नव्हत्या। ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांना 50% सवलतीच्या योजना सुरू झाल्यामुळे एसटी मध्ये प्रचंड गर्दी आहे। त्यातच एसटी बसेसची संख्या कमी असल्यामुळे प्रवाशांचे खूप मोठ्या प्रमाणावर हाल सुरू आहेत। कोकणवासियांच्या सेवेसाठी लाल परी पाठवण्यात आल्या आणि त्यामुळे ग्रामीण भागातील तसेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय सुरू झाली आहे। सोलापूर एसटी विभागातील अधिकाऱ्यांनी याची दखल घेण्याची मागणी एसटी प्रवाशांकडून होत आहे। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तहसीलदारांना आयटी पार्कसाठी एमआयडीसीच्या सूचनेनुसार शासकीय जागा शोधण्याचे दिले आदेश। सोलापूर शहरातून डीजे हद्दपार करण्यासाठी सोमवारी IAM तसेच नीमा आणि होमिओपॅथीसह विविध डॉक्टर संघटना, ऑफिसर क्लब ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर काढणार रॅली। सोलापूर DCC बँकेच्या 238 कोटी रुपयांच्या थकीत कर्ज प्रकरणी 66 जणांनी आपले लेखी म्हणणे सहकार मंत्र्यांकडे केले दाखल। या बड्या नेत्यांची आता सहकार मंत्र्यांसमोर होणार एकत्रित सुनावणी। आज श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस, या निमित्ताने सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिरात 5000 भाविकांना महाप्रसाद देण्याचे केले नियोजन। सोलापूर महापालिकेने CSR फंड संकलित करण्यासाठी स्थापन केली समिती। आयुक्त सचिन ओंबासे यांनी अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्याकडे दिली जबाबदारी। ह्युंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी ह्युंदाई आता आपल्या सोलापुरात। क्रेटा, वेन्यू, अल्काइझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध। सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता इलेक्ट्रिक मध्ये एक्स्टर, ऑरा, ग्रँड, आयटेन, निऑस गाड्या CNG मध्ये आणि तेही 0 डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध। सोमाणी ह्युंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा। भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या। पत्ता सोमाणी ह्युंदाई, हॉटेल बालाजी सरोवर जवळ, होडगी रोड, सोलापूर। संपर्क 922 517 9300। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ आदी विविध प्रकारची 74 पदे भरण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आली जाहिरात। 5000 रुपयांची लाच घेताना अडकलेले सोलापुरातील GST अधिकारी महेश चौधरी आणि आमसिद्ध बगले यांना देण्यात आली 2 दिवसांची पोलीस कोठडी। सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात आज सायंकाळी शिवरंजनीची होणार संगीतमय मैफिल। अवधूत गुप्ते आणि अजित कडकडे यांच्या हस्ते संगीतकार अरविंद इनामदार आणि नाट्यकर्मी विजय साळुंखे यांना दिला जाणार शिवरंजनी कलागौरव पुरस्कार। सोलापूरच्या जात पडताळणी कार्यालयात गोंधळात गोंधळ, अवघ्या 3 महिन्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी मंजुषा मिस्कर यांची सांगलीला बदली। सोलापुरातील जगदीश मंगल कार्यालयात उद्या सकाळी 11 ते 5 या वेळेत होणार केनेल फेडरेशनचा डॉग शो। सोलापूर शहरातील अभिमान श्री येथे राहणाऱ्या भीम गुरव याला 2 वर्षांसाठी पोलीस आयुक्तांनी केले तडीपार। महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार म्हणाले, पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार सोलापूर शहर 365 दिवस स्वच्छ ठेवण्यासाठी केला जात आहे आराखडा।
सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदी काठ तसेच सांगली, कोल्हापूर येथील पूरस्थिती ओसरू लागली. उजनीतून भीमा नदीत आजपासून अवघा 30,000 क्युसेक्सचा विसर्ग. अतिवृष्टी झाल्यामुळे याचा फटका आता सोलापूर जिल्ह्यातील ऊसाला देखील बसणार. केळी, द्राक्ष, डाळिंब या फळ पिकांचे झाले मोठ्या प्रमाणावर नुकसान. लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे बाथरूम फिटिंग्स, कमोड, वॉश बेसिन, मिरर, जकोजी फिटिंग्स, एन्क्लोजर, स्टीम आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस व वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स, नवीन WIT कॉलेज समोर, सोलापूर. मोबाईल 9511 8790 67. विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईत 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने नेमली 11 मंत्र्यांची उपसमिती. आता चंद्रकांत दादा पाटील ऐवजी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे उपसमितीचे अध्यक्षपद. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 15 औद्योगिक प्रकल्पांसाठी केली जाणार गुंतवणूक. 15 सप्टेंबर रोजी राज्याचे नवे औद्योगिक धोरण जाहीर केले जाणार. राज्यातील 1800 भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी शासन देणार 25,000 रुपयांचे अनुदान. परभणी पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात आता स्थापन करण्यात आली SIT. पुढील 24 तासात महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांमध्ये वादळाचा अंदाज. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलका तर विदर्भात वादळाचा हवामान विभागाचा इशारा. Kia, movement that inspires. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 2,85,543 हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे झाले नुकसान. राज्यभरातील 9 लाख हेक्टर शेती अतिवृष्टीमुळे जळाली. पंचनामे करून तातडीने अहवाल पाठवण्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आदेश. 2 ऑक्टोबर रोजी नागपुरात होणाऱ्या संघाच्या विजयदशमी उत्सवात यंदाच्या वर्षी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांना ठाकरे गटाचा विरोध. संजय राऊत यांचे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र. म्हणाले, शहीद झालेल्यांचे रक्त अद्याप सुकलेले नाही. ChatGPTची मूळ कंपनी OpenAI वर्षाअखेरपर्यंत दिल्लीमध्ये उघडणार भारतात पहिले कार्यालय. ChatGPTच्या वापरात भारत दुसऱ्या क्रमांकावर. पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर जपान आणि चीनच्या दौऱ्यावर जाणार. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.